बोल कुठे चालला रियान? गावाला कोल्हापूर. हां कोल्हापूरला चालला कोणासोबत? आईसोबत. कधी येणार आता? आता तिकडेच राहणार. मम्माला मिस नाही करणार? बिलकुल नाही. चला बाय. कसं चाललं? चालवत. चालवत बाईक चालवत. हां. बुम बुम बुम. आईने आली आहे बियांचं सामान. फायनली आई पण पोचली. बिहान आईची बॅग वगैरे सगळं पिशवी वगैरे घेऊन येत होता. तो पण खूप एक्सायटेड आहे जाण्यासाठी. बिहान आज चालला आहे आईसोबत कोल्हापूरला. आईचं तोपर्यंत काही ना काहीतरी चालू आहे. बॅगमधून मला देत होती डब्बा आणि हे. आईचं जीव म्हटल्यावरती काय बोलून फायदा नाही. हे घे ते घे असं तसं. तोपर्यंत आम्ही ट्रॅव्हल्सची वाट बघत होतो की ट्रॅव्हल्स येईल आणि पटकन मग सामान वगैरे टाकून. विहानला पण एक्साइटमेंट होती कारण का ॲक्च्युली हा जो म्हणजे हे जे इयरचं हॉलिडेज आहे हे माझ्या स्कूलच्या वर्कमुळे आणि आणखीन पण काही स्पेशल वर्क आहे जे मला कंप्लीट करायचं आहे त्याच्यामुळे जाण्यासाठी भेटतच नव्हतं. फायनली ट्रॅव्हल्स आली वैभवची, पण ती सातारापर्यंत होती. डोंबिवली टू सातारा असं होतं. पण असं वाटलं की अरे आली आता ह्याच्यामध्ये सामान वगैरे टाकायचं. त्यांना विचारलं तर ते म्हणाले नाही कोल्हापूरची ट्रॅव्हल्स पाठीमागून येते ही सातारापर्यंत जी आहे. मग विहान म्हणाला अरे यार मी सामान आता ठेवणारच होतो ना डिक्कीमध्ये तोपर्यंत. बरं झालं नाही तर मी सगळं ठेवलं असतं त्याच्यामध्ये. खूप मजा येते विहानसोबत. फायनली बस